दाटसर आणि एकसंध कढी बनवण्यासाठी आणि ती फुटू नये याकरिता काय टिप्स फॉलो करायला हव्यात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कढीची रेसिपी अगदी झटपट आहे, कोणीही बनवू शकतं, एवढी सोपी आहे. फक्त कधी कधी ना कढी फुटते आणि मग त्यातील दही वेगळं आणि पाणी वेगळं असं होतं. ते होऊ नये याकरिता काय करायला हवं ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुकुमारी आणि स्वागत आहे तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये. खूप झटपट रेसिपी आहे. आता थंडीच्या दिवसामध्ये ताक भरपूर असतं आणि ते प्यायला नको वाटतं. मग मी नेहमी त्याची कढी करते आणि ही कढी बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत अतिशय उत्तम लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारण अर्धा लिटरपेक्षा जास्त ताक घेतलं. 2 चमचे बेसन पीठ, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, चवीपुरता गूळ आणि चवीपुरतं मीठ. आता इथे 2 मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा मी ठेचून घेतलेला, हिरवी कोथिंबीर कट करून घेतली आणि कढीपत्ता, एवढं साहित्य लागणार आहे. आता सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये बेसन पीठ काढून 2 चमचे बेसन मी घेतलं आहे. अर्धा लिटर किंवा अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त ताक असेल तर त्यासाठी बेसन पिठाचं प्रमाण अगदी पुरेसं आहे. त्यामध्ये वाटीभर पाणी घालून हे मिक्स करून घेऊ. यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाहीत, छान एकसंध असं मिक्स करून घ्यायचं. आता हे तयार झालं, हे बाजूला ठेवून देऊत आणि गॅस ऑन करून कढई ठेवूया. आता कढई गरम करून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही तेल घेऊ शकता किंवा तेलाऐवजी तुम्ही तूप देखील घेऊ शकता. तुपाची देखील कढी खूप छान लागते चवीला. मी इथे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरं घालायचं आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक आपण ठेचून घेतलेलं ते वाटण घालूया. छान परतून घ्यायचं. चिमूटभर हिंग घातलं आणि अर्धा चमचा हळद. सगळे जिन्नस घालून झाले. आता यामध्ये ताक घालूया. ताक घातलं. आता ताक कोमट आहे तोपर्यंतच आपण जे बेसन पिठाचं पाणी तयार केलं ते आपण यामध्ये घालणार आहोत. ताक गरम असताना घातलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील आणि ते व्यवस्थित एकसंध होणार नाही. आता बेसन पिठाचं पाणी घालूयात. छान मिक्स करायचं आणि आता मात्र ही कढी आपल्याला अशीच ढवळत ठेवायची आहे. यामुळे छान दाटसर आणि एकसंध होईल. आपल्याला हे साधारण 4 ते 5 मिनिटे असंच ढवळत ठेवायचं. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. चार मिनिटांनी तुम्ही बघू शकता याला थोडासा दाटसरपणा येत आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया.
चवीपुरता गूळ. गुळाऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता, पण गुळाने कढीची चव खूप छान लागते, तर तुम्ही शक्यतो गुळच घालावा. आणि तुम्ही बघू शकता छान दाटसरपणा आलेला आहे. कढीला उकळी येऊ द्यायची नाही, कारण उकळी आली की कढी फुटते. आपण याला असंच ढवळत ठेवूया. शेवटी घालायची आहे कोथिंबीर. आणि तुम्ही बघू शकता ही थोडी थोडी अशी फुगत आहे. या स्टेजला गॅस ऑफ करायचा. गॅस बंद केला आणि तुम्ही बघू शकता कढी आपली तयार आहे. अगदी झटपट तयार होते. थंडीच्या दिवसात तुम्हाला ताक पिऊ वाटत नसेल तर तुम्ही नक्की कढी करून खा. बाजरीच्या भाकरीसोबत आम्ही नेहमी खातो आणि अतिशय उत्तम लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही झटपट रेसिपी तुम्ही घरी देखील नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.